मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधला 7वा अध्याय. तर स्वामी चरित्र, स्वामींचा प्रकट दिवस, अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिवस 20 तारीख शुक्रवारी या दिवशी आहे. तर 7 दिवसपर्यंत एकाच अध्यायाचे पारायण केले तरीसुद्धा मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर सकाळ संध्याकाळ हा 7वा अध्याय ऐका. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा हा अध्याय आहे. जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागरवर 10वे पुराण स्कंद पुराण येणार आहे. तर 4-5 दिवसात येईल पुराण, आपलं ऑर्डरला टाकलेलं आहे, मराठीत येणार आहे. तर नवरात्रीसाठी स्कंद पुराण सर्वांनी ऐकावे. आता आपण 7वा अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री स्वामी चरित्र सारामृतमधला 7वा अध्याय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अध्याय 7वा. स्वामी चरित्र सारामृत. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नुपुती समर्थ चरणी, जयाजी भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीते. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी शास्त्री हेरळी करादिकांसी. वेतने देऊनी ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृते भाषणे वेदांतवरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले परधर्म पदेशक जिंकले. कुमार्ग वर्तियांसी आणिले सन्मार्गावरी, तयानी त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला. नुपा पोटी बहुत करुण खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नुपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे, श्रोत्या यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचरी, करीती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे अमृतानुभवांदिग्रद, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीते स्वामींसी ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार, ऐसी ऐकुनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तांशी, याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्यतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती. आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी, एक स्वप्न तयाशी चमत्कार पडलेसी. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, जवळे होते जे पारशी जागृत आली तयाशी. त्यांनी धरुणी भवांशी सावध केले त्यावेळी, हृदय धडाधडा उडू लागले. धर्म शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त, म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती
असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नांशी. खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वामी देखुनी वृच्छकांशी. काय म्हणून भ्यालाशी, जरी वृथा भय मानू तोशी. मग ब्रह्मपदी जानशी, कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे. हे नवे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे. फुकट हाता न याची, बुवा प्रति पटली खून. धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रून भरले नयन. कंठ झाला सदोगती, त्या समयापासून भक्ती जडली. स्वामी चरणी अहंकार गेला पळूने, ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर. त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करुणिया हार. अर्पी शंकर विष्णू कवी, इत श्री स्वामी चरित्र महासागर. नाना प्राकृत कथा संमंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तोदय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणनपस्त नमस्तू. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा समाप्तम. तर मित्रांनो, येथे अध्याय 7वा समाप्त झाला आहे. तर आता आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करूया आणि मग आरती करून घ्या. तुम्ही जर ऐकायला बसले असणार तर. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ